आता निर्णय तुमच्या हातात आहे मिस्टर राजेश. संप चालू ठेवलात तर पुढच्या कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे काय निर्णय आहे तो तुमचं तुम्ही ठरवा. मॅडम हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगते, जर मी या प्रकरणाचा पूर्णपणे शोध घेतला तर तुमच्यापैकी अनेक जण घरी बसतील हे मात्र नक्की आहे. त्यामुळे काय करायचं हे आता तुम्ही ठरवा. सुधीर, राजेश, ईशा जे काही बोलते ते खूप गंभीर आहे. आता मला स्वतःला यामध्ये उतरून तपास करावा लागेल. संप करण्याच्या आधी तुम्ही आम्हाला विचारलं नाहीत, विचार करून संप केला नाहीत. किमान आता काही बोलण्याच्या अगोदर तरी विचार कराल. 24 तासाची मुदत दिली तुम्हाला. पण साहेब, निघा. तुम्ही सगळेजण मला आता माझ्या केबिन मध्ये भेटा. येस. आई साहेब, मी जरा जाऊन येतो. विलास, काय साहेब? माझ्या केबिन मध्ये. हो. गेटे जा, बाहेर जा आणि हे घेऊन या, हारतुरे घेऊन या. या घेऊन या, एकदा सत्कार करतोय सगळ्यांचा. इतकी महिने, इतकी वर्ष आपल्या कंपनीमध्ये, आपल्या ऑफिसमध्ये फ्रॉड होतोय आणि कोणालाही कळलं नाही. आणि कळलं कोणाला? 6 महिन्यापूर्वी जॉईन झालेल्या या नवीन मुलीला हे कळलं. आणि आपण काय करत होतो इतकी महिने, इतकी वर्ष? काय करत होतो? मीर, परदेशी जाऊन डिग्र्या घेऊन आलास ना? काय उपयोग काय झाला त्या डिग्र्यांचा? आणि तुम्ही परांजपे, वाडकर, ऑफिस मध्ये सगळ्यात सिनियर ना तुम्ही, तुम्हाला कळलं नाही? लास्ट बट नॉट लीस्ट, मायरा कारखानेस्ट. या ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक करताना कधीच कोणी दमत नाही. पण तुम्ही मात्र दमला असाल काम करून करून, म्हणूनच तुम्हाला कळलं नाही आपल्या ऑफिसमध्ये फ्रॉड होतोय ते, हो ना? सर, एक विचार. काय? सर, ज्या माणसाने आपल्या कंपनीमध्ये फ्रॉड केलाय तो माणूस अस्तित्वात आहे ना? म्हणजे असं नाहीये ना की ईशाला त्या सगळ्या लोकांना धडा शिकवायचा होता म्हणून तिने हा सगळा प्लॅन? नाही मिहिर, खरंच असा माणूस आहे की ज्यांनी आपल्या कंपनीमध्ये फ्रॉड केलाय. तर मी हे सगळं रिसर्च करून बोलतेय. झालं, मिळालं उत्तर? सॉरी, मिळालं का? अजून काय हवंय? शरानी शर्ट कुठला घालायचा, शरानी कोट कुठला घालायचा हे ठरवण्यात बहुतेक करून तुझा जास्त वेळ जातोय, नाही का? त्यामुळे बाकी कामांकडे बघण्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही. असंच आहे ना? जरा विचार कर मायरा, काहीतरी चुकतंय. आणि हीच वेळ आहे स्वतःकडे बघायची, कळतंय का? तर मला वाटतं आता सगळे शॉक मध्ये आहेत. त्यामुळे
आपण सगळ्यांना थोडासा वेळ दिला पाहिजे. आउट. जा सगळे. मायराजी, मायराजी, अहो तुम्ही जरा ते खुट्ट करा म्हणजे मग सुरू होईल फ्रीज. तर कुठं खुट्ट करायचंय? मला तर इथे कुठं काही दिसतच नाही. एवढा कचरा झालाय याच्यात. मागच्या वेळी विक्रांत सर आले होते तेव्हा कसा छान दुरुस्त करून दिला होता त्यांनी. आठवण सुद्धा काढून नकोस त्या गोष्टीची. लाज वाटते मला ते आठवल्यावर. पण पुष्पा मला सांग, तू कसं काय सांगितलं होतं विक्रांत सरांना फ्रीज दुरुस्त करा म्हणून? बोलले. मला काही माहिती होतं का की ते विक्रांत सर आहे? आणि त्यांनी तरी कुठे सांगितलं होतं? पण छान दुरुस्त केला त्यांनी. ऐका ना, हे फडकं घ्या, पुसून घ्या, नीट पुसा. अगं आता दुरुस्त करू का पुसत बसू? हो काय सांगते ते ऐका ना तुम्ही. असं काय करता देवा? फ्रीज दुरुस्त करायला यावेळी कोणाला तरी पाठव रे बाबा. येऊ का? अरे जयदीप सर या ना, या या. अहो असू दे, शूज चालतात आमच्याकडे. या ना या. ओके. या. एनी प्रॉब्लेम विथ द फ्रिज? हा फ्रीज. या व्हॉट? फ्रीज बिघडलाय. Ah, पाहिलंच निमकर, विक्रांत सरांना ऑफिस मध्ये बसून सुद्धा कळलं की आपला फ्रीज बिघडलाय. त्यांनी जयदीपरावांना फ्रीज दुरुस्त करायला पाठवलंय. पुष्पा त्यांना पाणी वगैरे दे ना. हो बसा ना तुम्ही, पाणी आणते. जयदीपराव या ना, तुम्ही बसा. बसा बसा. आज इकडे कुणीकडे येणं केलं? सांगतो. थँक्यू. बसा, मी तुम्हाला खायला पपई आणते. पुष्पा अगं ती खराब झाली फ्रीज, त्यातलं अन्न का देतेस त्यांना? अहो काही खराब नाही झाली ती पपई, पाहिली मी. आणि काय झालं खाल्लं तर? आणते हा. एक मिनिट. ईशाचे आई बाबा, तुम्ही तयार व्हा लवकर. तुम्हाला माझ्या बरोबर यायचंय. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना झाला? नो 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 नो, प्रॉब्लेम नाही. हा. सरप्राईज. हो का? येस. वा वा. चल पुष्पा तयार हो, आपल्याला जायचंय. हा ते काय जयदीपराव, आम्हाला जरा बाहेर जायचं होतं. यांचं जरा काम होतं. काय चाललंय तुझं? व्हॉट हॅपन? एनी प्रॉब्लेम? नाही नाही काय. कुठं जायचंय आपल्याला? तुम्ही सापशिडी खेळला असाल ना? हो. त्याचं काय? काही नाही, तुम्ही दोघं तयार व्हा, मग तुम्हाला कळेलच आपण कुठे जातोय ते. मी खाली गाडीत थांबतोय, लवकर या. ओके? अहो आपण नको जायला. सापशिडीन हे काय आहे? ह्यांचे ना सरप्राईज फार भयानक असतात. हो आता जाऊन बघितल्याशिवाय कसं कळणार काय ते आपल्याला? तर अहो काय प्लीज तुम्ही. ईशा, इतकी वर्ष आपण ऑफिसमध्ये काम करतोय, मनापासून काम करतोय सगळेच जण, आणि आपल्या कंपनीत सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मध्ये फ्रॉड हा शब्द ऐकून सुद्धा इतका राग येतोय स्वतःचा की आपलं या गोष्टींकडे लक्ष कसं नाही गेलं. मला सांग ईशा, तू हे सगळं कसं काय शोधून काढलंस? सर
तुम्हाला वाटते तेवढी ढ नाहीये तुमची बायको. तुम्हाला राग यायचा ना मी ह्या फाईल्स रोज घरी घेऊन यायचे त्याचा, पण ह्याच फाईल्स वाचून मला सगळी माहिती मिळाली. मी परांजपे सरांची सुद्धा बोलले, त्यांच्याकडूनही मला बेसिक माहिती मिळाली की लेबर कॉन्ट्रॅक्टरचं काम कसं चालतं. आपण अमुक एक अमाऊंट लेबरवर खर्च करतो आणि त्याची पूर्ण जबाबदारी लेबर कॉन्ट्रॅक्टर घेतो, पण तो सगळे पैसे लेबरवरच खर्च करतो का? आणि करत असेल तर मग तेवढा प्रॉफिटही व्हायला पाहिजे, पण मग तेवढा प्रॉफिट का होत नाहीये? हे असे सगळे प्रश्न पडायला लागले मला. पण तू हे मला अधिकाने सगळं सांगितलंस. सर अहो, मी तुम्हाला आज हे सगळं सांगणारच होते, पण आजच्या मीटिंग मध्ये सगळ्यांनी असा पवित्रा घेतला की मी एकदम सगळं कसं बोलून गेले माझं मलाच कळलं नाही. ईशा, मी तुला नेहमी काय म्हणतो तुला आठवत आहे? आय लव्ह यू पेक्षा सुद्धा महत्वाचं आहे आय ट्रस्ट यू. आणि आज माझा तुझ्यावरचा विश्वास तू सार्थ करून दाखवलास ईशा. जी लोक तुझ्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते त्यांना तुझ्या कामगिरीतून योग्य ते उत्तर दिलंस. सर तुम्हीच म्हणाला होतात ना की जी लोक आज तुला नावं ठेवतायत तीच लोक उद्या तुझ्यासाठी टाळ्या वाजवतील. आय एम सो प्राऊड ऑफ यू. साहेब छान मस्त सेलिब्रेट करूया लगेच. घ्या. नको राहू दे. का? अहो ईशाने तर कमालच केली. मला वाटलं तुम्हाला आनंद झाला असणार म्हणून म्हटलं सेलिब्रेट करूया. प्रश्न सोडवला याचा आनंद आहे, पण ज्या पद्धतीने सोडवला ते नाही आवडलं. म्हणजे अहो त्या लेबर कॉन्ट्रॅक्टरशी कसं सडतोड सवाल केला तिने. हा गप्प बसलो त्यांना. हो रे, पण तिने साड्या नाही वाटल्या, कामगारांच्या बायकांच्या ओट्या नाही भरल्या तिनं. नाही पण म्हणजे थांबा आय साहेब, ही कॉफी आहे. हा ही मी मशीन मधून बनवून आणली आणि ही उकळलेली. काय फरक पडतो? कॉफीच आहे ना ती. पद्धत वेगवेगळी वापरली फक्त. काय फरक पडणार आहे सांगा? फरक पडतो विलास. जी पद्धत वापरतो ना त्यामुळे फरक पडतो. निदान आज तरी मला फरक पडतोय. आय साहेब काय फरक पडतो? ईशानी संप मिटवायला जर साड्या दिल्या असत्या, त्या बायकांच्या ओट्या भरल्या असत्या तर मला जास्त आनंद झाला असता. का? कारण इतके दिवस माझं मन मला सांगतंय की ईशाच्या रूपाने राजनंदिनी परत आली आहे. मी आज परीक्षा बघणार होते तिची. उगाच का तुला 100 साड्या आणायला सांगितल्या? मी त्या क्षणाची वाट बघत होते, पण झालं उलटच. राजनंदिनीच्या अगदी विरुद्ध वागली ईशा. हो पण तिने कंपनीतला केवढा मोठा फ्रॉड ओपन केला. हो रे, त्याचं कौतुक आहेच मला. आय साहेब आपण छान सेलिब्रेट करूया. या या. पण ती राजनंदिनी सारखी वागली नाही
ह्याचं दुःख मानू का तिने फ्रॉड ओपन केलाय यासाठी आनंद मानू कळत नाहीये मला. वन टू थ्री गो. ईशाच्या बाबांनी पेढे आणलेत. FM सगळ्यांना वाट. हो, पण विक्रांत सरांना मात्र मी माझ्या स्वतःच्या हाताने देणार. येस येस शुअर दादा. FM ए तुम्ही सुरू ठेवा. स्टॉप. दादा, आय थिंक माय फ्रेंड वहिनी डिझर्व्स दिस. थँक्यू बाबा, पण शुगर असल्यामुळे मी गोड खाऊ शकत नाही, पण अभिनंदन तुमचं. हो, माझं कसलं अभिनंदन, हे सगळं श्रेय खरं तर तुमचं आहे. अहो द्या, आईसाहेबांना देत. हो, आईसाहेब घ्या. तुमचं पण घ्या बेंडे. मी घेतोय पेढा, हा. पण मी झेंडे. शेवट सांगतो, प्लीज, मी झेंडे. अगं बाई, अहो दरवेळी विसरते हो मी. पुष्पा, अगं मायरा मॅडमला तुझ्या हातानं पेढे दे. हो. नाही नाही, इट्स ओके इट्स ओके. बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स. अहो असं कसं, तुमच्या सपोर्टमुळेच तर माझी मुलगी इतक्या पुढे गेली. हे सगळं तुम्हीच शिकवलं ना तिला. नाही नाही, तसं अजिबात नाही. मी नेहमी म्हणत असतो ना, तेच खरंय. मेरी बेटी मेरा गुरूर है. हॅलो 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 एव्हरीबडी. आज सगळेच इथे आहेत. माय फ्रेंड वहिनीचे आई बाबा सुद्धा आलेत. अँड ऑफकोर्स ढोल ताशा पथक सुद्धा आहेच. सो मला वाटतं माय फ्रेंड वहिनीची अचीवमेंट बघता आज तिचा केबिन प्रवेश झालाच पाहिजे. काय दादा? या एक मिनिट. सगळ्या स्टाफला जर मान्य असेल तर मी केबिन प्रवेश करेन. कोर्स सगळ्यांना मान्य असणारच. काय परांजपे? हो हो, मान्य आहे आम्हाला. सी मिहीर, मग आज मी नक्की माझ्या केबिन मध्ये बसेन. सो केबिन मध्ये प्रवेश वाजत गाजत होईल. अरे बजाव. दादा ये दादा. माय फ्रेंड वहिनी प्लीज. ईशा मॅडमने लटकवलं आपल्याला. अरे 24 तासाच्या आत संप मागे नाही घेतला ते त्या माणसाचं नाव सांगणार आहेत. त्यांना त्या फ्रॉड माणसाचं नाव खरंच माहित तर नसेल ना. राजेश, अरे संपाचं काय करायचं? मागे घ्यायचा का काय? आता आपण काय करणार? ज्याने या प्रकरणात आपल्याला अडकवलंय ना त्यालाच विचारूया. हो चल, त्याच्याकडे जाऊ, नाहीतर त्याचा फायदा आणि आपलं नुकसान. चला चला. आज तुझा एक मोठा चान्स गेला विक्रांत, ईशाला राजनंदिनी बनवण्याचा. माहितीये मला. आईसाहेब तर एकदम दुःखीच झाले. ईशाने राजनंदिनी सारख्या साड्या वाटून प्रश्न मिटवला नाही ना म्हणून. ईशाने जरा जोट्या भरल्या असत्या ना, ताईसाहेब माझ्या गळाला लागल्याच होत्या. पण काय, तुझे सगळे नियम चुकतायत विक्रांत. कोण चुकवते? तर ती ईशा. एवढ्याशा डोक्यामध्ये एवढी अक्कल असेल असं वाटलं नव्हतं मला. रात्र रात्र अभ्यास करत बसायची त्या फायलींचा. मला असं वाटलं हिला काय कळणार आहे त्यातलं. मी आधीच जरा अलर्ट व्हायला पाहिजे होतं. आता तर संपाने तुझी स्टोरी उलटीच फिरवली. आता काय करायचं?
संपाच्या बाबतीत काय निर्णय घेतात याची वाट बघायची. उद्या सकाळपर्यंत वाट बघायची, दुसरं काही नाही.